Hello student, in a previous video we have also seen the classification of plants, and in this video we have discussed about the diversity and classification of animals. क्लासिफिकेशन हे कसं होतं ॲनिमल्समध्ये ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. बघा, डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप्ड डिफरंट शेप टू सर्वाईव्ह इन द एन्व्हायरमेंट. वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही प्राणी पाहिले असतील, बरोबर, आणि त्यांचे आकार हे तुम्हाला वेगवेगळे जाणवले असतील. काही प्राणी उंच असतील, काही लहान असतील, काही स्पिंडल शेप्ड असतील, काही वेगळ्या आकाराचे असतील. अशा प्रकारचे तुम्ही ॲनिमल्स पाहिलेले असतील. डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप्ड इन डिफरंट शेप्स टू सर्वाईव्ह इन द एन्व्हायरमेंट. पर्यावरणामध्ये जर राहायचं असेल तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आकार असतात. जसं पक्ष्यांचा आकार हा स्पिंडल शेपडा असतो, जेणेकरून त्यांना त्यांच्या पंखानं उडता आलं पाहिजे, हवेमध्ये तरंगता आलं पाहिजे. देर इज अ ग्रेट व्हरायटी इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स टू. तर ॲनिमलच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील. काही ॲनिमल्सला 2च पाय आहेत, तर काहीला 4 आहेत, तर काहीला त्याच्यापेक्षा जास्त आहेत. द अमिबा दॅट कॅनॉट बी सीन विथ आवर आईज. अमिबा हा एक पेशीय प्राणी आहे जो आपल्याला उघड्या डोळ्यानं पाहता येत नाही. त्याला बघायचं म्हटलं तर त्याला सूक्ष्मदर्शिका म्हणजे मायक्रोस्कोपची गरज लागते. द ह्यूज एलिफंट, द स्मॉल स्नेल. मग आता तसा हत्ती पाहायचा म्हटला तर तो आपल्याला उघड्या डोळ्याने दिसणार आहे. द फिश दॅट स्विम्स इन वॉटर. मासा कशामध्ये पोहतो? पाण्यामध्ये. अ काईट दॅट फ्लायज इन द स्काय. तशी पतंग कशामध्ये उडते? आकाशामध्ये. बटरफ्लायज दॅट फ्लीट अराउंड फ्लावर्स. तसंच फुलपाखरू काय करतं? बटरफ्लाय फ्लावरच्या कडेकडेने फिरत असतं. हाऊस लिझार्ड दॅट क्राउल्स ऑन अ वॉल आर ऑल ॲनिमल्स. तशी हाऊस लिझार्ड पाल तुम्ही पाहिलेली असेल, बरोबर, घरात प्रत्येकाच्या पाल बघितलेली असेल तुम्ही, तर ती पाल भिंतीवरती चालत असते. इच हॅज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक. प्रत्येकाला स्वतःचा असा वेगवेगळा गुणधर्म आहे. प्रत्येकाची ओळख ही वेगळी आहे. ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट्स लाईक हेड, नेक अँड टोर्सो, टेल अँड लिम्स फॉर मुवमेंट. जसे मान, डोके, पाय, टाच, अशा वेगवेगळ्या प्रकारची शेपटी, अशा वेगवेगळ्या प्रकारची अवयव त्या प्राण्यांना असतात. फिरण्यासाठी, मुवमेंट करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी, बरोबर. दे हॅव व्हेरियस ऑर्गन सिस्टीम विच कॅरी ऑन व्हेरियस फंक्शन्स इनसाइड देअर बॉडी. इन दिस रिस्पेक्ट टू देर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन ॲनिमल. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विविधता वनस्पतीमध्ये जशी पाहायला मिळते तशी प्राण्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळते. कॅन यू टेल व्हॉट आर द डिफरन्स इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स लाईक स्नेक, लिझार्ड, टायगर, फिश अँड ईगल, अ हेन, क्रॅब, हाऊसफ्लाय अँड अर्थवर्म, क्रोकोडाईल अँड ग्रासहोपर. तर आता कॅन यू टेल आहे ते तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे किंवा आठवायचं आहे. व्हॉट आर द डिफरन्स इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये काय काय फरक आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं आहे साप, पाल, त्याच्यानंतर वाघ, मासा, घुबड, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती तुम्हाला प्लांट इथं तुम्हाला प्राणी पाहायचे आहेत, आणि त्या प्राण्यांचं तुम्हाला काय करायचं आहे? वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांना किती पाय आहेत, त्यांचा आकार कसा आहे, ते उडतात का, जमिनीवरती सरपटतात का, चालतात, अशा प्रकारचे वर्गीकरण तुम्हाला करता येईल किंवा पाहता येईल की सगळे जे प्राणी तुम्हाला रोजच्या ह्याच्यामध्ये पाहता येण्यासारखे आहेत त्यातले. वी सी अ व्हरायटी इन ॲनिमल्स विथ रिस्पेक्ट टू देअर फूड ॲज वेल सिन्स ॲनिमल्स डिपेंड ऑन द अदर्स फॉर देअर फूड. काही ॲनिमल्स असे आहेत की ते दुसऱ्या ॲनिमल्सवरती डिपेंड असतात त्यांचा अन्नघटक मिळवण्यासाठी. दे आर फाउंड इन प्लेसेस वेअर फूड इज अवेलेबल. डिफरंट ॲनिमल्स हॅव डिफरंट मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग अँड इटिंग फूड. दिस टू लीड्स टू डिफरन्स इन देअर बॉडी स्ट्रक्चर. इयत्ता 5वीमध्ये तुम्ही अन्नसाखळी पाहिलेली आहे. मग अन्नसाखळीमध्ये कसे प्राणी एकमेकांवरती अन्नघटक मिळवण्यासाठी अवलंबून असतात हे तुम्हाला माहितीच आहे. Observe the animals in your surrounding. Make a list of their names and complete the following table on the basis of information obtained and discuss it in the class.
क्लास म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला घरीच डिस्कशन करायचं आहे, बरोबर. मग हा टेबल तुम्हाला पूर्ण करायचा आहे. नेम ऑफ द ॲनिमल, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा. व्हॉट इज देअर फूड, हाऊ डू दे ईट, ते काय खातात, कोणचं अन्न खातात. फेअर डू दे लिव्ह, ते कोठे राहतात. द स्पेशल फीचर दॅट यू फाउंड, त्यांच्यामध्ये काय तुम्हाला वेगळं दिसलं, विशेष असं काय दिसलं ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहावे लागतील, बरोबर. मग आता बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जर अमिबा बघायचं म्हटलं तर तुम्हाला मायक्रोस्कोपची गरज आहे. तर मायक्रोस्कोप म्हणजे काय, तर बघा हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे हा आहे मायक्रोस्कोप. याला सूक्ष्मदर्शिका असं म्हणतात. अगदी लहानात लहान कण आपल्याला ह्याच्यावरती मोठा करून पाहता येतो. बघा, टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम पडल अँड प्लेस इट ऑन अ ग्लास स्लाईड. आता हे सगळं जेव्हा तुम्ही शाळेमध्ये याल तेव्हा आपण लॅबोरेटरीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळेल. When a drop of water from a puddle is seen under the microscope, then innumerable microbes can be seen moving about in it. अगदी लहान लहान कण फिरलेले तुम्हाला त्या मायक्रोस्कोपमध्ये दिसतील. यू विल सी द कंटिन्युअसली मूव्हिंग अमिबा. पॅरामेशियम is also unicellular animal like the amoeba. Horse, bear, tortoise are multicellular animals. पॅरामेशियम आणि अमिबा हे काय आहेत, युनिसेल्युलार, ते काय आहेत, एकपेशीय आहेत. आणि हॉर्स, बियर आणि टॉर्टॉईज जे आहेत ते काय आहेत, मल्टीसेल्युलार आहेत. म्हणजे काय असतात, बहुपेशीय प्राणी असं त्यांना म्हटलं जातं. युनिसेल्युलार म्हणजे एकपेशीय आणि मल्टीसेल्युलार म्हणजे बहुपेशीय. लक्षात आलं. मग कॅन यू टेल व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर ऑफ आवर बॅक कॉल्ड. तुम्हाला माहिती का, आपल्या पाठणीला जर तुम्ही हात लावला तर एक चेन तुम्हाला दिसेल. तर त्या चेनला काय म्हणतात, बॅकबोन्सच्या, मग ते तुम्हाला सर्च करायचं आहे. ॲनिमल्स विथ अ व्हर्टिब्रल कॉलम and those without it form two groups known as vertebrates and invertebrates respectively. Animals with a vertebral column, जसं आपल्या पाठीमागं दिसतो आपल्याला बॅकबोन्समध्ये, तो आहे कणा. तसा प्राण्यांमध्ये सुद्धा कणा असतो आणि ज्यांना तो पाठीचा व्हर्टिब्रल कॉलम आहे त्यांना म्हणतात व्हर्टिब्रेट्स आणि ज्यांना नाही त्यांना म्हणतात इनव्हर्टिब्रेट्स. बघा, ॲनिमल्स विथ हॅव व्हर्टिब्रल कॉलम कॉल्ड ॲज व्हर्टिब्रेट्स अँड ॲनिमल्स विथ नॉट हॅव व्हर्टिब्रल कॉलम कॉल्ड ॲज इनव्हर्टिब्रेट्स. अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय, पाठीचा कणा असलेले व्हर्टिब्रेट्स आणि पाठीचा कणा नसलेले इनव्हर्टिब्रेट्स. दॅट इज स्नेक्स, birds, fish and kangaroos as also humans are vertebrate animals. स्नेक, बर्ड, फिश, कांगारू ह्यांना काय आहे, व्हर्टिब्रल कॉलम आहे म्हणून ते व्हर्टिब्रेट्स आहेत. ॲनिमल्स सच ॲज स्नेल्स, कॉक्रोच, अर्थवर्म्स डू नॉट हॅव व्हर्टिब्रल कॉलम, देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज इनव्हर्टिब्रेट ॲनिमल्स. ज्या ज्या प्राण्यांना व्हर्टिब्रल कॉलम नाही त्यांना म्हटलं जातं इनव्हर्टिब्रेट. बघा, नेम सम ॲनिमल्स विच ले एग्स अँड अदर विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. तुम्हाला माहिती आहे का, काही प्राणी हे काय करतात, अंडी घालतात आणि काही अंडी घालत नाहीत, डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात. तर तुमच्या पाहण्यात असलेली इथं दिली आहे बघा कोंबडी. कोंबडी काय करते, अंडी घालते. तसं मांजर अंडी घालतं का, नाही, ते काय करतं, डायरेक्ट पिल्लांना जन्म देतं. मग बघा, वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग अनदर लिव्हिंग थिंग्स लाईक वन सेल्फ विथ कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. तुम्हाला माहिती आहे की ही लिव्हिंग थिंगची कॅरेक्टरिस्टिक आहे रिप्रोडक्शन, किंवा सजीव स्वतःसारखा दुसरा एक नवीन जीव निर्माण करतो त्याला काय म्हटलं जातं, प्रजनन किंवा रिप्रोडक्शन. अ हेन ले एग्स अँड हॅचेस देम आफ्टर अ फ्यू डेज. द यंग चिक्स हॅच आउट ऑफ द एग्ज. मग अ काव गिव्ज बर्थ टू अ काल्फ. जशी गाय पिल्लांना जन्म देते तशी कोंबडी काय करते, अंडी घालते. मग अकॉर्डिंग टू द मोड ऑफ रिप्रोडक्शन ॲनिमल्स आर क्लासिफाईड इन टू 2 टाईप्स. त्याच्यामुळं
प्रकारामध्ये वर्गीकरण केलं गेलं. ओव्हिपेरस ॲनिमल्स, ओव्हिपेरस म्हणजे काय, अंडी घालणारे, आणि व्हिव्हिपेरस ॲनिमल्स म्हणजे डायरेक्ट पिल्लांना जन्म देणारे, विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. अँड ओव्हिपेरस मीन्स ले एग्ज, विच ले एग्ज, अंडी घालणारे, आणि व्हिव्हिपेरस म्हणजे विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. लक्षात आलं. मग तुम्ही क्लासिफिकेशन करायचं आहे. एका टेबलमध्ये काय करायचे, ओव्हिपेरस ॲनिमल्स लिहायचे आणि एका टेबलमध्ये व्हिव्हिपेरस ॲनिमल्स. हे तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं आहे. फेअर आर द ॲनिमल्स नेमली अ हॉर्स, बिअर, टॉर्टॉइज अँड ॲलिगेटर, अ फिश, अ डिअर अँड द फ्रॉग टू बी फाउंड. कुठं कुठं सापडतात ते तुम्हाला लिहायचे. अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट ॲनिमल्स आर युजली क्लासिफाईड इन टू टेरिस्ट्रियल, ॲक्वॅटिक. मग आता क्लासिफिकेशन किंवा सवयीनुसार प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे. मग त्यांच्या राहण्याच्या सवयी, तर मग कशामध्ये वर्गीकरण केलं आहे त्यांचं, तर टेरिस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक. तसंच ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर, दोन्हीकडं पण राहणारे. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे, टेरिस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे. अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट ॲनिमल्स आर युजली क्लासिफाईड इन टू टेरिस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. However, animals like frog, salamander, toad live in both places, namely land and water. बेडूक हा प्राणी दोन्हीकडं सुद्धा राहताना आपल्याला दिसतो. तसाच कासव सुद्धा दोन्हीकडं राहतो, पाण्यात पण आणि जमिनीवर पण. बरोबर. देन देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियन ॲनिमल्स. म्हणून त्यांना काय म्हटलंय, ॲम्फिबियन ॲनिमल्स म्हटले, उभयचर. अ काईट अँड एगल, क्राऊ, बटरफ्लाय, honeybee all fly in the air, though they live in the different places. These animals are said to be have aerial mode of life. तर उडणारे जे आहे, ज्यांना उडता येतं, अशा सुद्धा प्राण्यांना काय म्हटलं जातं, एरियल ॲनिमल्स. व्हॉट आर द डिफरंट क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय ॲनिमल्स. तुम्हाला आणखीन काय क्लासिफिकेशनचे जर पार्ट लक्षात ठेवायचे असतील किंवा सांगायचे असतील ते नोटबुकमध्ये तुम्हाला लिहिता येतील. Always remember, in the living world, a lot of diversity is seen, both in animals and plants. Every plant and animals is unique. We should all make efforts to conserve this diversity in living world. आपण अशी विविधता प्राणी आणि वनस्पतीमध्ये जी पाहिलेली आहे ती आपल्याला जपून ठेवायची आहे आणि ती निसर्गाची देणगी आहे. बरोबर. आपण काय शिकलो, व्हॉट वी हॅव लर्न. प्लांट्स आर क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ देअर हाईट, शेप ऑफ स्टेम, पिरियड ऑफ लाईफ सायकल अँड हॅबिटॅट. अँड ॲनिमल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ सेल स्ट्रक्चर, व्हर्टिब्रल कॉलम, मेथड ऑफ रिप्रोडक्शन अँड हॅबिटॅट. तर याची तुम्हाला एक्झरसाईजसुद्धा लिहायची आहे नोटबुकमध्ये.